ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि अनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 हरिः ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं या श्रीरामकृष्ण लीला प्रसंगाच्या 72व्या वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. हा वर्ग आपला जवळपास 1 महिन्यानंतर भरत आहे. मागचा वर्ग 27 डिसेंबर रोजी भरला होता. त्याच्यानंतरच्या बुधवारी माताजींची जन्मजयंती होती. त्याच्यानंतर 2 बुधवार युवा सप्ताह आणि विभिन्न कार्यक्रमात खूपच व्यस्त गेले. शेवटचा बुधवारसुद्धा तुर्यानंदजी महाराजांची जन्मजयंती होती. अर्थात नक्कीच मनात हा प्रश्न येतो की बुधवार रिकामे नव्हते तर गुरुवार शुक्रवार तर रिकामे होते. पण काही ना काही इतक्या सतत अडचणी येत गेल्या आणि काही दौरे मला अचानक करावे लागले, त्यामुळे आपला हा वर्ग होऊ शकला नाही. त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या या वर्गाला आपण सुरुवात करूया. वर्गाला सुरुवात करण्याच्या आधी आता महिनाभर जवळपास झाला, आत्तापर्यंत आपण काय काय चर्चा केली, विशेष करून या मधुर भावाच्या संदर्भात, याची थोडी चर्चा करून मग आपण आजच्या जो मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊया. श्रीरामलीला कृष्ण लीला प्रसंगामध्ये आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली साधक भावामध्ये, तर शेवटचा जो चॅप्टर घेतला होता आपण, अध्याय घेतला होता, त्याच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्णांची वात्सल्य भावाची साधना याची आपण चर्चा केली होती की कसं वात्सल्य भावामध्ये भगवान श्रीरामकृष्ण निमग्न होऊन आणि रामलल्लाबरोबर कसे त्यांनी एकत्व प्राप्त केलं होतं. आणि त्याच्यानंतरचा जो अतिशय महत्त्वाचा एक भाग याची पण चर्चा करत आहोत, मधुर भावाचे सार. 5 भाव आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण सांगतात किंवा भक्तिशास्त्र सांगतात: दास्य, सख्य, वात्सल्य, शांत आणि मधुर. आणि या 5 भावांपैकी मधुर भाव हा सर्वात श्रेष्ठ असं सिद्ध करायचं आहे लीला प्रसंगकारांना. पण त्याच्या आधी नेमकं भाव असतात काय, आणि याची आपण खूप सखोल चर्चा केल्या मला वाटतं 7 वर्गापासून करत आहोत. पूर्ण डिसेंबर आणि अर्धा नोव्हेंबर मला वाटतं आपण ही सगळी चर्चा करत होतो. त्याचा एक थोडासा गोषवारा 5 मिनिटात घेऊन आणि मग पुढे जाऊया, म्हणजे आपल्याला एक
सुरळीतपणा प्राप्त होईल. सगळ्यात पहिलं पण चर्चा केली होती की ठाकूरांचा जो मधुर भाव त्याचे जे सार आहेत त्याच्यामध्ये की साधकाचा कठीण अंतःसंग्राम असतो. कठीण अंतःसंग्राम का असतो? कारण की साधकाला सतत स्वतःच्या संस्कारांशी लढावं लागतं. पहा, साधकाला 2 प्रकारचे संग्राम सतत करावे लागतात. एक तर हे बाह्य प्रलोभनांशी स्वतःला वाचवणे आणि दुसरं म्हणजे की बाह्य प्रलोभनांपासून आपण वाचवलं, पण आपल्या आतमध्ये जे जन्मोजन्मीचे संस्कार आहेत ते आपल्या मनाला खालती खेचत असतात आणि म्हणूनच याला कठीण अंतःसंग्राम असं आचार्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर आपण जे बघितलं होतं की अवतारांची जी नैसर्गिक स्थिती असते ती नेहमी समाधीतच राहण्याची असते. आता मी हे फार धावता आढावा घेत आहे, पण याची सखोल चर्चा केलेली आहे. फक्त एक सुसूत्रता आणण्याच्या हिशोबाने हे काही महत्त्वपूर्ण मुद्दे जे आपण चर्चा केलेली आहे त्याचे महत्त्वपूर्ण फक्त ठळक मुद्दे घेत आहोत तुमच्यापुढे. अवतारांची नैसर्गिक स्थिती कशी असते आणि आपली नैसर्गिक स्थिती काय असते? अवतारांची जी नैसर्गिक स्थिती असते ते नेहमीच समाधीत राहण्याची असते. आपण ठाकूरांच्या वचनामध्ये वाचतो की ठाकूर अनेकदा अर्धबाह्य अवस्थेमध्ये असं काही म्हणायचे की मी मिठाई खाणार, पाणी पिणार. असं का म्हणायचे? कारण की त्यांचं मन हे सतत समाधीच्या स्थितीत असायचं, पण त्याला खालती खेचण्याकरता काही छोट्या अशा वासना ते बाळगून ठेवायचे, जेणेकरून त्याचं मन खालती येऊ शकेल. त्याच्यानंतर आपण चर्चा केली होती की समाधीच्या स्थितीमध्ये हे जे 5 भाव ज्याची चर्चा आपण करत आहोत बंधू भगिनींनो, हे जे 5 भाव ज्याची आपण चर्चा करत आहोत, हे सगळे 5 भाव त्याला बौद्ध धर्माने त्याला सर्व भावांची ज्याला म्हणतो की अभाव तिथे सांगितलेला आहे आणि काही तत्वज्ञानांनी किंवा तत्वदर्शींनी त्याला सर्व भावांची मिलनभूमी सांगितलेलं आहे. सर्व भावांची मिलनभूमी म्हणजे आता हे जे सगळे 5 भाव आपण ज्याची चर्चा करत आहोत, शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर, या 5 भावांची ही 5 हे जे भाव आहेत हे जेव्हा समाधीच्या स्थितीमध्ये या भावांची काय स्थिती होते, तर बौद्ध धर्म असं म्हणतं की त्यांची ती शून्य म्हणजे तिथे सगळ्या भावांचा अभाव होऊन जातो. समाधीच्या स्थितीमध्ये कोणताही भाव राहत नाही असं बौद्ध धर्मांचं म्हणणं आहे. पण शंकराचार्यांचं म्हणणं आहे की समाधीची स्थिती म्हणजे तिथे सर्व भावांचा मिलनभूमी आहे. पण हे फक्त ज्याला म्हणतो की एक वेगळे विचार आहेत, त्याला तुम्ही शून्यभूमी म्हणा किंवा मिलनभूमी म्हणा, वस्तू एकच आहे. याची पण आपण चर्चा केली होती. आणि सगळ्यात शेवटी की आता हे 5 भाव जे आहेत ज्याची चर्चा आपण करत आहोत, त्या 5 भावाचा मूळ जर बघितलं तर काय बंधू भगिनींनो? आता आपण ठाकूरांना कल्पना करा की वात्सल्य भावाने प्रेम करतो, म्हणजे ठाकूरांना आपलं पुत्र म्हणून स्नेह करतो, प्रेम करतो, तर ते आहे प्रेमच. जर ठाकूरांना आपण दास्य भावाने त्यांची साधना करतो, म्हणजे ठाकूर तुम्ही मालक, आम्ही तुमचे नोकर, जर या भावनेने सुद्धा प्रेम केलं तर शेवटी ते आहे प्रेमच. म्हणजे 5ही भाव पैकी कोणताही भाव निवडला तरी त्याच्या मुळात काय आहे? मुळात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे फक्त प्रेमाने आपलं संबंध ईश्वराशी स्थापित करणे. आणि या विशेष करून या सगळ्या भावांचा कोणत्याही एका भावाचा अवलंबन केल्याने होत काय असतं बंधू भगिनींनो, की आपल्या मनामध्ये ईश्वराच्या ऐश्वर्यासंबंधी जी काही एक भीती असते, ज्या भीतीमुळे, ज्या ऐश्वर्यामुळे आपण ईश्वरापासून दूर होतो, जसं जसं आपला ते भाव प्रगाढ होतो तसं त्यांच्या ऐश्वर्याची भीती कमी होते आणि आपण ईश्वराच्या जास्त निकट जात असतो. विशेष करून हे जे 5 भाव ज्याची चर्चा आपण करत आहोत बंधू भगिनींनो, हे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आपण सुद्धा कल्पना करा की एक आई आहे, तर आपल्या मुलाला ते वात्सल्य भावाने प्रेम करणारच.
आणि त्याच वात्सल्य भावाने ठाकूरांवर सुद्धा प्रेम करू शकतो. पण फरक कुठे असतो, म्हणजे लौकिक वात्सल्य भाव आणि शुद्ध वात्सल्य भाव याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर असतो. आणि ते तुमच्यापुढे मांडण्याकरता जस्ट एक छोटंसं एक रिव्हिजन करून मग पुढे जाऊया, की पहा होत काय असतं, की आता वात्सल्य भावाने कौसल्याने प्रभू रामचंद्रांना प्रेम केलं होतं. तर कौसल्याचं वात्सल्य भाव आणि आपल्यासारख्या एखाद्या साधारण मानवाचं वात्सल्य भावामध्ये काय अंतर आहे? तर एका साधारण स्त्रीला, साधारण आईला तिचं वात्सल्य भाव फक्त आपल्या मुलापुरतंच मर्यादित असतं. पण कौसल्याचं म्हणजे वात्सल्य भाव हे रामाप्रती तर होतं, पण जगातली सर्व मुलं तिला स्वतःची मूल असं म्हणून ती त्यांना प्रेम करायची. म्हणजे हा एक फार मोठा अंतर आहे, कारण की आपल्या हे जे वात्सल्य भावामध्ये एक फार मोठा संकुचितपणा तो बघायला मिळतो. आणि तो संकुचितपणाच आपल्याला दूर करायचा आहे. म्हणजेच काय, की लौकिक आपलं वात्सल्य भाव त्यातून त्याचं उदात्तीकरण करायचं आहे. कशामध्ये? तर शुद्ध वात्सल्य भावामध्ये. कौसल्याच्या वात्सल्य भावामध्ये लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, घृणा याचा पूर्ण अभाव होता. पण आपण स्वतःच्या मुलाला मात्र खूप ज्याला म्हणतो की सचोटीने प्रेम करतो एकदम. पण तेच आपल्या मनामध्ये इतरांप्रती कदाचित द्वेष, राग किंवा मात्सर्य या गोष्टीचं आपल्याला अधूनमधून बघायला मिळत असतात. म्हणजेच काय, की आपलं जे वात्सल्य प्रेम आहे त्याच्यामध्ये ते सदोष आहे. तर त्याचंच उदात्तीकरण करण्याकरताच आपण ह्या सगळ्या आध्यात्मिक चर्चा करत आहोत. आता इथे येऊन आपण थांबलेलो होतो, की हा एक मोठा अंतर आहे आपल्या वात्सल्य भावामध्ये आणि कौसल्याच्या वात्सल्य भावामध्ये. आणि मधुर भाव हे सख्या भावांपैकी श्रेष्ठ आहे हे ऋषीप्रवरांना सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून ते या सगळ्या पाची भावांच्या माध्यमातून नेमकं मनामध्ये काय काय घडत असतं, कोणते कोणते बदल घडत असतात याची आपली विस्तृत चर्चा सुरू होती. आणि अनेक मुद्दे जे वाचले मी ते आपण कव्हर केले. आज आपण ज्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे की भाव साधनेद्वारा नेमकी अद्वैत सिद्धी कशी प्राप्त होते. भाव साधनेद्वारा नेमकी अद्वैत सिद्धी ही कशी प्राप्त होत असते. आता ही मुद्दा आपण चर्चेला घेऊ याच्या आधी एक फार सहज एक गोष्ट आपल्या मनात येते, की जेव्हा आपण एखाद्याला प्रेम करतो, म्हणजे आपण एक असतो आणि ज्याच्यावर प्रेम करतो ती दुसरी व्यक्ती असते. एक आई आहे, तिचं एक बाळ आहे. तर आई वेगळी आणि तिचं बाळ वेगळं, आणि ती आई त्या बाळाला खूप प्रेम करते. म्हणजे तिथे दोन व्यक्ती असतात. बिलकुल जेव्हा याच पद्धतीने जेव्हा आपण ईश्वरावर प्रेम करतो, ठाकुरांवर प्रेम करतो, आपण वेगळे आणि ठाकूर वेगळे. आपण ठाकुरांना कदाचित दास्यभावानी, सख्यभावानी, शांतभावानी प्रेम करू शकतो, पण आपण वेगळं आणि ठाकूर वेगळे ही आपली एक भावना असते. पण आता इथे ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज जे एक तत्व मांडणार आहे, की हे जे मी वेगळा आणि माझे इष्ट म्हणजे ठाकूर वेगळे, याचं जेव्हा आपण टोक गाठतो तेव्हा आपण आणि ठाकूर एक कसं होऊन जातो. म्हणजे साधारणपणे आपल्याला वाटतं की ध्यान केल्याने मन अशा स्थितीत जातं की आपण आणि आपले इष्ट एक होऊन जातात. पण हे जे द्वैत साधना आहे, की आपण आपल्या ठाकुरांना प्रेम करतो सख्य भावाने, कल्पना करा, किंवा दास्य भावाने, तर त्या भावाने असं त्या म्हणजे त्याच्या जो परिपोष येतो, त्याचा जो एक बिलकुल अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतो, असं काय नेमकं घडतं की आपण आणि ठाकूर एक होऊन जातो. तर याचं स्पष्टीकरण देत असताना ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज बिलकुल स्पष्टपणे सांगतात की या पाची भावांपैकी दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर, शांत कोणत्याही एका भावाने साधना केल्याने त्याचं जे टोक आपण गाठतो तेव्हा आपण आपल्या इष्टाशी एक होऊन जातो. पण त्यातल्या त्यात मधुर भावाची अशी महती आहे, अशी ताकद आहे की त्या
मधुर भावाच्या माध्यमातून आपण आपल्या इष्टाशी फार लवकर एक होऊ शकतो. ते कसं ते आपण आधी नंतर बघूया. आधी आपण हे बघूया की आपण या म्हणजे 5 पैकी एका भावाचा अवलंबन करून साधना केली तर कसं आपण त्या अद्वैत भावापर्यंत पोहोचतं. आणि ते सांगत असताना इतकं सुंदर वर्णना करतात ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज की जेव्हा आपण आपली साधना सुरू करतो कोणत्याही एका भावाने, कल्पना करा की आपण दास्य भावाने भगवान श्रीरामकृष्णांची साधना करत आहोत, त्यांना प्रेम करत आहोत, तर हळूहळू जशी जशी आपला तो भाव प्रगाढ होतो तर आपल्या त्यांच्या त्या ऐश्वर्य संबंधाची भीती आणि संकोच तो दूर होतो. जशी जशी ती भीती दूर होते आपली जवळीक वाढते. आपल्या मनाचं एक वैशिष्ट्य असतं बंधू भगिनींनो, ऋषीप्रवर सांगतात की आपलं मन पहा, जेव्हा आपण ही कोणत्याही एक भाव घेऊन साधना करत असतो तर त्या साधनामध्ये 3 गोष्टी असतात. 3 कोणत्या कोणत्या? एक आपण स्वतः, एक आपले इष्ट म्हणजे ठाकूर, आणि दोघांमध्ये असलेला जो एक भाव, दास्य भाव म्हणा किंवा सख्य भाव, कोणताही एक भाव म्हणा, या 3 गोष्टी असतात. आणि आपल्या मनाची एक ज्याला म्हणतो की कमतरता अशी असते की आपलं मन एका क्षणाकरता म्हणजे एका क्षणाचा खूप छोटा भाग जर घेतला तर त्या क्षणाकरता काय होत असतं की तो फक्त मला स्वतःला किंवा आपल्या इष्टाला किंवा त्या दोघांना जोडणारा त्या दास्य भावाला कोणा एकाचंच ज्याला म्हणतो की अनुभव करू शकतो. या 3 गोष्टीला एकाच क्षणार्धात तो अनुभव करू शकत नाही. का तर जर तो माझा अनुभव घेत असेल स्वतःचा तर तो ठाकूरचा घेऊ शकणार नाही. ठाकूरचा घेत असेल तर माझा किंवा त्या दास्य भावाचा घेऊ शकणार नाही. पण मग अद्वैतवरती तो कसं पोहोचणार? तर हे सांगत असताना ऋषीप्रवर सांगतात की पहा, ही मनाची गती जी असते ना बंधू भगिनींनो, इतकी तीव्र असते की तो म्हणजे मी, ठाकूर आणि दोघांना जोडणारा तो दास्यभाव या तिघांमध्ये इतक्या द्रुत गतीने खेळत असतो की या तिघांमध्ये अंतरच राहत नाही. पहा किती सूक्ष्म गोष्ट आहे. आधी तर ते काय सांगतात की आपलं मन क्षणार्धात म्हणजे एकच गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो, स्वतःचं, ठाकूरांचं किंवा दास्य भावाचं. पण त्या मनाची गती इतकी तीव्र असते, तो इतक्या तीव्र गतीने तिघांमध्ये खेळत असतो की त्या तिघही त्याच्याकरता एक होऊन जातात. आणि हेच समजवण्याकरता एक उदाहरण जो मागच्या वेळेस आपण घेतलं होतं की दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण फटाके फोडतो आणि ते लहान मुलं फुलझडी उडवतात आणि लहान मुलं त्या फुलझडीशी खेळता खेळता काय करतात, त्याला गोल गोल फिरवतात. आता फुलझडी असते एक, पण जेव्हा त्याला गोल गोल फिरवतात तर आपल्याला काय दिसतं, त्या अग्नीचं एक वर्तुळ दिसतं, बरोबर. पण वास्तविक तिथे वर्तुळ असतं का? नसतं. ते अग्नीचं वर्तुळ तिथे नसतं पण आपल्याला दिसतं. बिलकुल त्याच प्रकारे बंधू भगिनींनो की हे जे आपलं मन जे आहे इतकं तीव्र, इतकं सूक्ष्म असतं की जरी तो एका क्षणार्धात एकलाच त्याचा अनुभव घेऊ शकतो, पण तो इतका तीव्र गतीने खेळतो की त्या 3 गोष्टी त्याला एकच वाटतात. आणि म्हणूनच हे आपलं जे मन आहे, आपलं हे जे भाव जेव्हा त्याचा एका टोकावरती पोहोचतो, त्याचा परिपोष होतो, जेव्हा तो एकदम टोकाला पोहोचतो, तेव्हा हे जे आपण ठाकूर आणि आपला तो दास्य भाव किंवा सख्य भाव किंवा कोणताही एक भाव ज्या भावना घेऊन आपण साधना करत होतो त्या एकच होऊन जातात. आणि म्हणूनच कोणत्याही एका भावाची साधना करून आपण नक्कीच त्या अद्वैत तत्वावरती सहजपणे पोहोचू शकतो. आणि भगवान श्रीरामकृष्णांचा जे रामललाची जी साधना त्यांनी केली होती वात्सल्य भावाची, त्याची चर्चा आपण मागच्याच काही आठवड्यात केली होती की कसे ते रामललाबरोबर एक जीव होऊन गेले होते. जरी सुरुवातीला ठाकूर स्वतः वेगळे, रामलला वेगळे, पण तो भावाचा जेव्हा परिपोष होतो, एकदम बिलकुल टोकाला पोहोचतो, तेव्हा रामलला आणि ठाकूर हे वेगळे नाही असं त्यांना तो अनुभव झाला होता. तर हा जो एक मुद्दा फार महत्त्वाचा ऋषीप्रवरांनी उचलला
की कसं एका कोणत्याही भावाचा अवलंबन करून कोणत्या प्रकारे साधक अद्वैत भावात पोहोचू शकतो. म्हणजे सुरुवात करतो, मी आणि माझे ठाकूर वेगळे. लक्षात आलं ना हा मुद्दा का ठाकूरांनी इतका महत्त्वपूर्ण केला? मी आणि माझे ठाकूर वेगळे. पण जेव्हा भावाचा परिपोष होतो, जिथे तो भाव टोकावर पोहोचतो, तेव्हा मी आणि ठाकूर हे वेगळे नाही. याचा पुढचा मुद्दा जे उचलतात ऋषीप्रवर, ते म्हणजे की आता आपण हे सगळे 5 भावांची जे भाव आहेत त्याची आपण चर्चा करत आहोत. तर कोणत्या काळामध्ये, आता पहा, भारतीय आध्यात्मिक शास्त्र किंवा भारतीय आध्यात्मिक इतिहास हा जवळपास 7,000 वर्ष जुना आहे आणि अनेक प्रकारचे भाव घेऊन आपल्या पूर्वज ऋषी मुनींनी साधना केलेली आहे. आणि असं भक्तिशास्त्र म्हणतात की साधारणपणे आपल्याला 5 भावच माहिती आहे, पण 19 प्रकारचे भाव आहेत आणि ठाकोरांनी सगळ्या 19 प्रकारच्या भावांची साधना केलेली आहे. पण भविष्यामध्ये आपल्यासारख्या साधारण जीवाकरता या सगळ्या ऋषीमुनींनी त्या सगळ्यांचं अध्ययन करून त्या 19 भावांना फक्त 5 भावांमध्ये विभाजित केलेलं आहे. आणि कोणते 5 भाव की जे आपण दैनंदिन जीवनामध्ये यांचा व्यवहार करतो? शांत, दास्य, मधुर, वात्सल्य आणि सख्य. या 5ही भावाचा अनुभव आपण घेत असतो, पण ते सगळे भाव अशुद्ध असतात. पण तेच भाव जेव्हा त्यांना शुद्ध करू ईश्वराप्रती, तर आपली नक्कीच आध्यात्मिक प्रगती होईल. आणि कोणत्या काळामध्ये कोणता भाव हा परिपुष्ट झाला होता हे सांगण्याकरता ऋषीप्रवर सांगतात की एक जो वैदिक काळ होता किंवा बौद्ध काळ होता, त्या बौद्ध काळामध्ये शांत भाव याचा विकास खूप जास्त झाला होता. शांत भाव म्हणजे की ईश्वराची पिता समजून उपासना करणे किंवा पिता समजून त्याला भक्ती करणे, प्रेम करणे. तर या भावाची परिपुष्टी किंवा याचा परिपोष झाला केव्हा? तर वैदिक आणि बौद्ध काळामध्ये. त्याच्यानंतर उपनिषद काळामध्ये काय झालं की शांत भावाची विकास झाला, पण त्याचबरोबर अद्वैत भावाचा सुद्धा विकास झाला. शांत भाव म्हणजे पुन्हा तोच की ईश्वराला पिता समजून भक्ती करणे किंवा प्रेम करणे. आणि त्यानंतर वैष्णव युगामध्ये सख्य, वात्सल्य आणि मधुर या 3 भाव, हे 3 भाव अतिशय महत्त्वाचे. पण या सगळ्या गोष्टी ऋषीप्रवर का सांगत आहेत की पहा, भगवान श्रीरामकृष्णांची मधुर भावाची साधना त्यांनी कशी केली, आपण तिथे अजून पोहोचलोच नाही आहे. वास्तविक आपल्याला अभ्यास करायचा आहे कसला? तर भगवान श्रीरामकृष्णांची मधुर भावाची साधना. पण त्याच्या आधी हे भाव आणि हे सगळ्या भावांना घेऊन आपल्या मनामध्ये काय काय बदल घडत असतात आणि यांचा इतिहास काय आहे, आणि विशेष करून मधुर भाव हे समजणं खूप अवघड आहे. तर त्याच्याकरता हे ऋषीप्रवर आपल्याला एक तयारी करून देत आहेत. तर हे जे विभिन्न काळ ते सांगत आहेत की कोणत्या काळामध्ये काय काय सगळं म्हणजे कोणत्या भावाची उन्नती झाली. तर वैष्णव युगामध्ये सख्य, वात्सल्य आणि मधुर या 3 भावाची ज्याला म्हणतो की उन्नती झाली. रामायण आणि महाभारत काळामध्ये जिथे प्रभू रामचंद्र होते आणि भगवान श्रीकृष्ण होते, त्या काळामध्ये शांत भाव आणि निष्काम कर्म भावाची किंवा दास्य भावाची फार उन्नती झाली. पहा, इथे फार एक महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर येत आहे की निष्काम कर्म किंवा दास्य भावाची किंवा निष्काम कर्म या भावनेची उद्रेक का झाला, परिपोष का झाला? कारण की दोन्ही अवतार, भगवान श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण, हे दोघेही राजे होते. आणि हे दोघे राजे होते आणि जर राजा कार्य नाही करणार, राज्य कार्यभार नाही चालवणार, तर कसं होणार? पण भगवान श्रीकृष्णांनी राज्य कार्यभार केलं, ते काही आसक्त होऊन केलं का? आपल्यासारखं नव्हे.
प्रभू रामचंद्रांनी राज्य कार्यभार चालवलं, पण त्यांनी काय आसक्त होऊन चालवलं का? नव्हे. त्यांनी संपूर्ण राज्य कार्यभार चालवला, हा संपूर्णपणे निरासक्त भावनेने ते राज्य कार्यभार चालवलं. आणि म्हणूनच जे ऋषीप्रवर सांगतात की रामायण काळामध्ये आणि महाभारत काळामध्ये निष्काम कर्मभावनाचा खूप उद्रेक झाला. तर किती म्हणजे याला म्हणतो की पटण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि इथेच या लीला प्रसंगाची महती आपल्याला कळते की किती सूक्ष्म विचार करून त्यांनी आपल्यापुढे हे सगळ्या गोष्टी मांडल्या आहे. तर हे विभिन्न कोणत्या कोणत्या काळामध्ये कोणते कोणते भाव हे त्यांचा उद्रेक किंवा ज्याला म्हणतो की जे भाव त्यांचा विकास झाला, हेच इतिहास त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितला. पुढचा एक अतिशय महत्त्वाचा अजून मुद्दा घेऊया की आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या आपल्या मनाच्या ठेवणप्रमाणे आपण ईश्वराला प्रेम करत असतो. कोणाला ठाकूरांना स्वतःच्या मुलासारखं प्रेम करायला आवडतं, कोणाला ठाकूरांना की बाबा तुम्ही माझे मित्र आहात, तुम्हीच माझे सखा आहात, तुम्हीच माझे तारणहार आहात, किंवा कोणाला वाटतं की तुम्हीच माझे मालक आहात, मी तुमचा नोकर आहे. तर या पद्धतीने प्रत्येकाचे आपल्या मनाच्या ठेवणप्रमाणे आपण ठाकूरांशी प्रेम करत असतो. पण या प्रेमची किंवा हा जो भाव किती खोलवर रुजला आहे, याचे काही मापदंड आहेत का? पहा, ऋषीप्रवरांनी या सगळ्या गोष्टी किती सखोल चिंतन केलंय. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अजून सुद्धा आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या मधुर भावनेची म्हणजे मधुर भावाची साधना त्याच्याकडे गेलोच नाहीये. आणि अजून मला वाटतं पुढचे 3 वर्ग तरी नाही जाऊ शकणार. का? कारण की ऋषीप्रवरांनी हा सगळं इतके, पहा मुद्दा किती महत्वाचा आहे की एखाद्या साधकाने एखादा भाव घेऊन जेव्हा तो ईश्वराची भक्ती करतो, तर त्याचा भाव किती खोलवर रुजलाय हे याची मोजमाप करू शकतो का? तर ऋषीप्रवर सांगतात की हो, याची मोजमाप करू शकतो. आणि ती कशाप्रमाणे? तर त्याचं थोडंसं विवेचन करूया की पहा, एखादा साधक एखाद्या भावाचा अवलंबन घेऊन साधना प्रारंभ करतो. सुरुवातीला मनाचा जोर असतो आणि तो फार उत्साहाने, फार आनंदाने त्या भावाचा अवलंबन करून भावाचा अवलंबन करून तो साधना करण्याचा प्रयत्न करतो. पण होतं काय की आपले संस्कारांच्या विरुद्ध लढणं इतकं सोपं नसतं. 2 गोष्टी आपण सुरुवातीला चर्चा केली आज बंधू भगिनींनो, की एकतर बाह्य प्रलोभन, सांसारिक कर्तव्य आणि आपले संस्कार. त्यातून विशेषकर आपले संस्कार हे इतके ज्याला म्हणतो की प्रबळ असतात आणि इतके दानगट असतात की त्या नवीन जो आपण एक शुद्ध भाव घेऊ इच्छितो त्याला आत काही शिरू देत नाही. एक गमतीशीर उदाहरण घेऊया की आपण बघतो की प्रत्येक चौरस्त्यावरती किंवा गल्लीमध्ये काही 2-4 कुत्रे असतात त्या गल्लीत राहणारे. आणि त्या गल्लीत एखादा नवीन कुत्रा आला की ते 2-3 जे जुने कुत्रे असतात त्याला हाकलून लावतात, येऊच देत नाही. किंवा एखादी नवीन गाय घेतो आपल्या आणि जे शेतकरी, आणि त्याच्याकडे आधीपासूनच समजा एक 7-8 गाय असतील, तर त्या सगळ्या जुन्या 8-10 गायी असतात त्या नवीन गायीला विचारायला मारतात आणि मग कुठे तिचा स्वीकार करतात. तर एक्झॅक्टली हे जे आपले एखादा साधक जो साधना करायला सुरुवात करतो, तर हे जे जुने संस्कार इतके प्रबळ असतात की त्याला काही केला त्याला आत येऊ देत नाही आणि त्या नवीन ज्याला म्हणतो की त्या भावाला धक्के मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि इथेच खरं म्हणजे त्या साधकाची परीक्षा असते. इथेच खऱ्या अर्थाने त्या साधकाची परीक्षा असते की साधारण साधक मग काय करत असतो की मग तो भाव त्याच्या मनात काही रुजत नाही, त्याचे संस्कार उफाळून येतात आणि मग तो काय म्हणजे काही महिने काही वर्षच तो साधना करतो आणि मग कंटाळून जातो. अरे काहीच हातात येत नाहीये, मन काही स्थिर होत नाहीये. आणि मन स्थिर होत नाही म्हणून तो काय करतो, तो हळूहळू साधना कमी करतो. एवढंच नाही तर तो सपशेल साधना म्हणजे टाकूनच देतो. आपण बघतो की किती लोक मठात येतात, मंदिरात येतात, काही काळ येतात पण कंटाळून निघून जातात.
असं का होतं? की त्यांचे ते संस्कार त्यांना पुढे जाऊच देत नाही. ते इतके प्रबळ असतात आणि मग शेवटी काहीच प्राप्त होत नाही म्हणून तो साधक हताश होतो, निराश होतो आणि मग तो आपले प्रयत्न थांबवून देतो, मठात जाणंच थांबवून देतो, मंदिरात जाणं थांबवून देतो, सत्संगात जाणं थांबवून देतो आणि मग तो विषय करतो, ईश्वरावर त्याचा विश्वासच बसत नाही. त्याचे संस्कार त्याच्या त्या भावाला टिकूच देत नाही आणि अल्टिमेटली तो हताश निराश होऊन त्याला वाटतं की ईश्वरच नाही आहे. आणि कसं असतं की आता ईश्वर नाही आहे, सत्संगाला जाणं बंद केलं, मठात जाणं बंद केलं, पण त्या मनाला मध्ये जे तीव्र आकर्षण संसाराप्रती आहे, मग ते त्याला खेचतात. पहा, मनाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे बंधू भगिनींनो, त्याला काहीतरी खेळणं पाहिजे असतं. त्याला आपण चांगल्या ठिकाणी नाही गुंतवलं ना, तर तो हमखास वाईट कृत्य करायला तो प्रेरित होणार आहे. आणि म्हणून नेहमी जसं ते गुलाबजाम असतं, त्या पाकामध्ये सतत बुडलेलं असलं तर त्या खायला आपल्याला फार मजा वाटते. का? त्याच्यात तो रस टसटशीत भरलेला असतो. बिलकुल त्याप्रमाणे या मनाला सतत आपण काही ना काही कारण सांगून त्या ईश्वरी प्रसंगामध्ये जर आपण त्याला बुडवून ठेवलं तर तो उड्या मारत नाही, बदमाशी करत नाही. आणि जर त्याला थोडं त्याला सोडलं, ते घरामध्ये पण लहान मुलं पण बघतो की लहान काही काही मुलांना पाण्याशी खेळण्याचं फार मजा वाटत असते. आणि घरामध्ये कल्पना करा की एक घर आहे आणि त्या बाळाचे वडील गेलेत नोकरीवरती, आई एकटी आहे. आता त्या दिवसभर त्या बाळाला कसं सांभाळायचं ना, तिला तर काहीतरी घरातलं कामं करावी लागतील. त्या आईचं लक्ष इकडे तिकडे गेलं की तो सुटलं बाथरूममध्ये पाण्याशी खेळायला. बिलकुल त्या मनाची हीच गत असते की ते मन जर याला आपण ईश्वरामध्ये नाही गुंतवलं तर हे मन खोड्या करणारच. आणि म्हणजे हळूहळू त्याचे जे जो भाव घेऊन तो साधना करायला सुरुवात केली त्यात त्याला समजा फार गोडी नाही वाटली, त्याला काही म्हणजे त्याच्या जुने संस्कार उफाळून आले, त्या भावाला जे जे भाव घेऊन साधना करत होता त्या भावाला बिलकुल त्याला म्हणत की त्याला उन्बलून फेकून दिलं, तर मग काय होईल, शेवटी ते मन तर रिकामं झालं. आता मग ते आधी ज्या प्रकारे विषयवस्तूंकडे धावत होतं ते तसंच विषयवस्तूकडे धावणार आणि विषयवस्तूकडे धावून आणि पुन्हा जैसे थे असं होऊन जाईल. हे सगळं विवेचन सांगून ऋषीप्रवर पुढे काय सांगतात की मग आपण चर्चा करत होतो की एखाद्या भावामध्ये आपण किती खोल उतरले आहोत त्याचं प्रमाण काय, तर विषयांपासून किती दूर आहोत. आलं लक्षात? पहा, इतकं सगळं त्याने उलगडा करतात की मन कसं जुने संस्कार त्याला त्या साधकाच्या मनाला कसं फेकतात बाहेर आणि त्याला इथपर्यंत त्याला हताश निराश करतात. तो साधना सोडतो, मठात जाणं सोडतो, सत्संग सोडतो. आणि मग सत्संग सोडलं तर मग करणार काय? मग संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाणार, काहीतरी उद्योग करत बसणार. तर म्हणण्याचा अर्थ काय की एखाद्या साधकाचा भाव सखोल होत आहे त्याचं प्रमाण काय, तर त्याचं एकच प्रमाण आहे बंधू भगिनींनो. 3 प्रमाण सांगतात. सगळ्यात पहिलं की त्याचं लौकिक आकर्षण किती कमी होत आहे. म्हणजे जेव्हा आपल्या मनाला फावलेला मेळ मिळतो तर ते मन कुठे धावतंय, बस हे लक्षात घ्या. कर्तव्यात तर कोणालाच चुकलेले नाहीयेत, पण आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर आपलं मन कुठे जाऊन विश्रांती त्याला मिळतीये, कुठे जाऊन त्याला आनंद मिळतोय. जर ईश्वराच्या चरणी त्याला आनंद मिळत असेल, त्याला ईश्वराच्या चरणी विश्रांती मिळत असेल, आनंद मिळत असेल, तर आपला भाव त्याचा परिपोष चांगला होत आहे, सखोल तयार झालेला आहे. आणि विषयाकडे जर मन जात असेल तर लक्षात घ्या की विषयांचे आकर्षण सुरू झाले म्हणजे आपला भाव अजून सखोल झालेला नाही. म्हणजे विषयापासून आपलं मन किती दूर राहतं हा पहिला प्रमाण झाला की आपला भाव किती सखोल आहे. दुसरं, आपल्या प्रेमास्पदाच्या प्रती आपली भाव तन्मयता. आपले प्रेमास्पद म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण, माताजी, ठाकूर, स्वामीजी. तर यांच्या चरणी आपलं मन किती रमतं. हे आपले इष्ट आहेत. या इष्टांना सोडून आपलं मन अजून कुठे जातं का? पहा, अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणजे यांना सोडून अजून कुठे जायचं नाही असं म्हणणं नाहीये ऋषीप्रवरांचं.
पण जर आपण आपलं जीवन यांच्या चरणी दिलेलं आहे तर जास्त आनंद आपल्याला इथे मिळतोय का? म्हणजे जे आपले इष्ट आहेत त्यांच्याशी आपली भाव हे एकजूट होतंय का? ही दुसरं आणि अतिशय महत्त्वाचा हा एक ज्याला म्हणतात की मापदंड झाला की आपला भाव सखोल होत आहे की नाही. आणि तिसरा की आपल्याला उत्साह वाटत आहे की नाही. पहा किती सूक्ष्म पण किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आपला भाव सखोल होत आहे की नाही हे जाणून घेण्याकरता ऋषीपर्वर हे 3 मापदंड सांगतात, 3 चाचण्या सांगतात की या 3 चाचण्यामध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर आपला भाव सखोल होत आहे. सगळ्यात पहिलं की आपण लौकिक आकर्षणाला बळी पडत नाहीये ना. एक, जर आपल्याला फावलेला वेळ आहे तर आपलं मन हे इष्टाकडे जात आहे की नाही. म्हणजे हा दुसरा टप्पा झाला. भाव तन्मय म्हणजे आपल्या इष्टाप्रती आपलं मन त्याच्याशी एक रूप होत आहे की नाही. दुसरं आणि तिसरं, हे सगळं करत असताना आपल्याला उत्साह आणि आनंद वाटत आहे की नाही. नाही तर बापरे, आता मला ते सत्संगाला जावं लागेल, मला आता हे असं करावं लागेल ही जर भावना असेल तर तिथे उत्साह नाही आहे, तिथे बळजबरी आहे. आणि जर आता सुरुवातीला ती बळजबरी करावी लागते पण बरं, कारण की आपलं मन इतकं काही साधंसुद्धा नाही आहे की मन चल म्हटलं की तो जाईल आहे. आपल्या मनाची काय अवस्था आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे 3 मापदंड कोणते कोणते. सगळ्यात पहिलं म्हणजे लौकिक विषयांप्रती वितृष्णा, दुसरं आपल्या इष्टाप्रती भाव तन्मयता आणि तिसरं म्हणजे आपल्या इष्टाप्रती त्यांच्या चरणी आपलं मन लावण्यात आपल्याला उत्साह मिळत आहे की नाही. या 3 गोष्टी आपल्या जीवनात जर आपण प्राप्त केल्या तर ह्या 3 म्हणजे एका प्रकारे पावत्या आहेत, प्रमाण आहेत. कसलं की आपला भाव हा सखोल होत आहे. तर हे असल्या अतिशय महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी हा जो भाग आहे, माझी विनंती आहे सर्व भक्तांना की लीला प्रसंग आपल्या प्रत्येकाकडे असेल तर हे साधक भावमधलं हे ते मधुर भावाचे सार हा जो अध्याय आहे याचं वारंवार चिंतन केल्याने या सगळ्या गोष्टी आपल्याला फार सुस्पष्ट होतील. आणि हे जे भावाची सखोलताच्या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला चर्चा केली की जेव्हा आपण एक भाव घेऊन साधना करतो आणि आपले पूर्वसंस्कार त्या सगळे भाव ज्याला म्हणतो की धक्का देऊन त्यांना बाहेर काढतात, तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात स्वामी विवेकानंद एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात की जर आपलं मन आपल्या इष्टाशी एकाग्र होत नसेल तरी त्याला बळजबरीने लावा. का? ते म्हणतात की अरे, जीवनामध्ये जर राम नाही मिळाला याचा अर्थ काय श्यामाबरोबर जाऊन संसार करायचा का? काय वाक्य आहे बघा. ईश्वरावरती मन नाही लावलं तर ते मन खोड्या करणारच. म्हणून स्वामी म्हणतात की अरे, या जीवनात जर राम नाही मिळाला तर काय श्यामाबरोबर जाऊन संसार करायचा का? किंवा एका ठिकाणी ते म्हणतात की जर या जीवनामध्ये अमृत नाही मिळालं तर याचा अर्थ काय, गटारीतलं पाणी जाऊन प्यायचं का? मुळीच नाही. त्या मनाला कसं बसं पकडून आणि ठाकूरांच्या चरणी लावायचं. रामकृष्ण संघाचे एक परम उपाध्यक्ष महाराज होते, यतीश्वरानंदजी महाराज. ते सुद्धा या भाव सखोलतेच्या संदर्भात एक फार सुंदर गोष्ट सांगायचे आणि ते म्हणायचे की एखाद्याचा भाव सखोल झालाय की नाही झालाय याचे अजून काही प्रमाण आहेत का? तर ते म्हणतात की हो आहे. काय? की आपल्या जीवनामध्ये प्रतिक्रिया फार कमी होऊन जातात. आपल्या जीवनामध्ये पहा, आपण सगळेजण संसारात राहतो आणि आपल्या अवतीभोवती काही काही क्रिया घडत असतात. आपल्याला कार्य करावे लागतात, कर्तव्य करावे लागतात आणि त्या कार्य आणि कर्तव्यामध्ये मग काही गोष्टी आवडत्या घडतात, काही नावडत्या घडतात. तर जर आपलं मन या लौकिक संसारापासून जर विमुख झालेलं असेल तर आपल्या मनात प्रतिक्रिया येणारच नाही, आपल्या जीवनात प्रतिक्रिया येणारच नाही. पण जर आपलं मन या संसारिक गोष्टीमध्ये गुंतलं असेल तर मात्र प्रतिक्रिया लागलीच, राग येणार. आणि हे फार स्वाभाविक आहे. पण हे बिलकुल म्हणजे काय ज्याला म्हणतो ना की ही एका प्रकारे
फारच कठीण परीक्षा आहे, पण हे सत्य आहे. आणि हे सांगत असताना यतीश्वरांजी महाराज फार सुंदर उदाहरण देतात की माताजींचं जीवन बघा, की संपूर्ण जीवन त्यांचं प्रतिक्रियाविहीन आहे. हे फार मोठी गोष्ट आहे बरं. म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण आणि माताजींच्या जीवनात पण बघतो की त्यांनी खूप सोसलं. जेव्हा आपण बघतो की हृदयराम त्यांनी इतकी सेवा केली ठाकूरांची, पण ठाकूरांना तितकंच त्रास सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि नको ते बोलणे, नको ते वागणे, तो एक वेगळा अध्याय आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जावं लागणारच आहे, जरी तो नावाडता असला तरी. पण ठाकूरांची कुठे प्रतिक्रिया दिसत नाही. आणि याच्याही वरचढ बघितलं तर माताजींचं जीवन आहे. किती अपमानास्पद प्रसंगाला त्यांना तोंडे जावं लागलंय, त्यांना म्हणजे सामोरे जावं लागलेलं आहे. एकच छोटंसं उदाहरण घेऊया की जेव्हा माताजी खूप लहान असतात, ठाकूरांची साधना चालू आहे आणि इकडे गावामध्ये सगळ्यातून बातमी पसरते की शारदेचा पती वेडा झालेला आहे. आणि सगळे पूर्ण गाव त्या मुलीला लहानशी 8, 9, 10 वर्षाची तिला वाळीत टाकतात. तुम्ही कल्पना करू शकता की एक 9 वर्षाची मुलगी आणि तिच्याशी कोणी बोलत नाही, आणि बोललं तर हिचा नवरा तर वेडा आहे, हिचा नवरा तर वेडा आहे. त्या मुलीने कुठे जायचं? तुम्ही जर कल्पना करा या गोष्टीची, म्हणजे किती अपमानास्पद. आणि ज्याला म्हणतो की एखाद्याला वाळीत टाकणं म्हणजे कसं, तो काय अपमान असतो. तेव्हा माताजी फक्त रडत रडत भानुपिसी नावाची एक तिथे एक आजी असायचे त्या गावामध्ये, त्यांच्या जवळ जाऊन रडायच्या. आणि या फार मोठ्या भक्त होत्या. त्या माताजींना खूप सांत्वन करायच्या की अगं तुझ्या म्हणजे तुझ्या नवऱ्याला एक दिव्य वेडपण आलेलं आहे, की ते साधारण वेडपण नाही आहे. बाकी कोणीही शारदा मातेला जवळ करायचं नाही त्यावेळेस फक्त त्या भानुपिसी जवळ करायच्या. म्हणण्याचा अर्थ काय की हे सगळे अपमान, हे सगळं ज्याला म्हणतो की एका प्रकारचा त्रास, हे सगळं म्हणजे माताजी कोणाशी भांडायला गेल्या नाही की तुम्ही असं का म्हणताय, प्रत्युत्तर द्यायला गेल्या नाही. आणि असे हजारो प्रसंग माताजीच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतात की जिथे प्रतिक्रियाच नाही. स्वामीजींच्या थोड्या संदर्भात थोडी चर्चा करूया की स्वामीजीच्या जीवनात प्रतिक्रिया दिसतीये. समजा कोणी स्वामीजींचा अपमान केला तर स्वामीजी त्याला बिलकुल निर्भीडपणे उत्तर देत आहेत. पण मग त्यांच्या प्रतिक्रियाहीन जीवन, स्वामीजींचं तर प्रतिक्रिया देत आहेत, पण ती प्रतिक्रिया त्याचे पडसाद ज्याला म्हणतो की हृदयात उमटलेले नाहीये. आपली प्रतिक्रिया कशी असते, सूड उगवण्याची असते. दाखवतो तुला, थांब आता. स्वामीजींचं तसं नव्हतं. स्वामीजींचं त्यांच्यावरती व्यक्तिगत आघात केले तर ते सहन करायचे, पण देशावर, हिंदू समाजावर, राष्ट्रावर जर आघात झाले तर त्याचे पुरजोर विरोध करायचे ते. आणि व्यक्तिगत त्यांच्यावरती आघात केल्यानंतर सुद्धा ते प्रतिकार करायचे, पण त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये ज्याला म्हणूया की आपण एक सूड उगवण्याची भावना नसायची. म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्रतिक्रिया देतो त्या प्रकारची त्यांची प्रतिक्रिया नव्हती. हे फार मोठं एक शिकण्यासारखं आहे आपल्याला की ठीक आहे, आपल्याला आपण समाजात राहतो आणि आपल्याला प्रतिक्रिया देणं हे गरजेचं असतं, पण आपली प्रतिक्रिया कशी असते, द्वेषापोटी असते, मत्सरपोटी असते, क्रोधापोटी असते, अपमानापोटी असते. तर स्वामीजींची ह्या सगळ्या प्रतिक्रिया फक्त भारताला जागृत करण्याकरता होते की आपण त्यावेळेस इतके तामसिक झालो होतो की समजा कोणी आपल्याला काहीही म्हटलं, विशेषकर ब्रिटिशकालीन समाजामध्ये, तर आपण सगळं काही सहन करून घ्यायचो. म्हणजे प्रतिक्रिया देण्याची ताकद नव्हती आपल्यामध्ये. प्रतिक्रिया देण्याची ताकद नाही म्हणून प्रतिक्रिया देत नाही, हे काही आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण नाही आहे. आणि हे शिकवण्याकरताच स्वामीजी प्रतिक्रिया द्यायचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर असं आपली चर्चा सुरू होते की साधक जीवनामध्ये एखादा भाव किती सखोल झालेला आहे, त्याचे 3 मापदंड सांगितले ऋषी प्रवारांनी. सगळ्यात पहिलं की लौकिक आकर्षणापासून आपण किती दूर आहोत, आपल्या इष्टाशी आपण किती, आपली भावतन्मयता किती प्रगाढ आहे. तिसरं
आपण किती उत्साही आहोत. आणि चौथं हे जे सांगितलं गेलं की आपल्या जीवनात प्रतिक्रिया किती कमी आहे. जितकी प्रतिक्रिया जीवनात कमी, तितका आपला भाव तो सखोल झालेला आहे, ही त्याची पावती आहे. एक अजून छोटासा मुद्दा घेऊन मग तिथे आपण थांबूया. आता ह्या सगळे जे भाव आहेत बंधू भगिनींनो, याची पण चर्चा करत आहोत. शांत, सख्य, दास्य, वात्सल्य आणि मधुर. आता जेव्हा आपण ही एक कल्पना करतो की या 5 भावापैकी एक भावाला घेऊन आपल्याला साधना करायची आहे आणि आपल्या मनाला कह्यात ठेवायचं आहे, आणि हे किती अवघड काम आहे. विलक्षण असा एक अंतःसंग्राम आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं. आणि जेव्हा इतकी भयानक किंवा कठीण हा संग्राम आहे, तर आणि जेव्हा आपण हे बघतो की म्हणजे आता कल्पना करा की आपण एक उदाहरण घेऊया की वात्सल्य भावाचे पण साधनाचं उदाहरण घेऊया की आपण आपल्या पोटच्या पोराला प्रेम करायला आपल्याला आवडतं, ते फार नैसर्गिक आहे. पण जर आपल्याला म्हटलं की अरे आपल्या अजून या जगातल्या सर्व मुलांना तू तसंच प्रेम कर, किती अवघड आहे. जास्तीत जास्त काय की आपण आपले जे नातेवाईक आहेत त्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांना प्रेम करू शकतो, आणि तेही आपल्या पोटच्या मुलासारखं नाही करू शकणार. आणि संपूर्ण जगाच्या मुलांना प्रेम करणं आणि अजून त्याच्यामध्ये भरात भर म्हणजे की त्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वेष, मात्सर्य, क्रोध, मोह, आसक्ती हे नसलं पाहिजे. तर याच्याकरता जी साधना करणं हे किती अवघड आहे. एक भाव घेऊन ही सगळी साधना करणं हे किती अवघड कार्य आहे. पण तेच आपल्याला आश्चर्य वाटतं की भगवान श्रीरामकृष्णांनी हे 5ही भाव घेऊन साधना केलेली आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी वात्सल्य भावाची साधना सुरू केली, त्या एक भावामध्ये ते इतके गळून जायचे की त्या भावाचा टोक गाठायचे. आता म्हणण्याचा अर्थ किंवा ऋषीप्रभूंचा म्हणण्याचा अर्थ काय की आपण आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनाचा जे काही थोडीफार साधना करतो, त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की बापरे, हे किती अवघड कार्य आहे. एक भाव घेऊन आणि ईश्वरप्राप्ती करणं हे किती अवघड आहे. तर तेव्हा जर कल्पना जेव्हा आपण करतो की अरे की भगवान श्रीरामकृष्णांनी हे 5 भावच कशाला, 19 भाव, म्हणजे 5 भाव तर हे आपल्या सोयीकरता सांगितले गेलेले आहेत, पण ठाकूरांनी असे 19 भाव घेऊन साधना केली आहे. आणि 19 भाव घेऊन साधना केल्यानंतर त्यांनी प्रत्येक भावाची परिपोष किंवा त्याला म्हणतं की पूर्ण विकसनची अवस्थेत ते पोहोचलेत. म्हणजे त्यांच्या ती साधनेची काय, त्यांची ती म्हणजे मनाची काय अवस्था असेल. खऱ्या अर्थाने बंधू भगिनींनो, स्पष्ट जर सांगायचं तर ह्या सगळ्या साधने हे जी की ठाकूरांनी केली आणि त्यांना जे काही त्रास भोगावा लागला, याची आपल्याला तीळ मात्र कल्पना नाही. जोपर्यंत आपण त्या मार्गावरती प्रामाणिकपणे पाऊल टाकत नाही, तोपर्यंत हा मार्ग किती कठीण आहे कसं कळणार. कल्पना करा की इथून मुंबईत जायचा रस्ता हा खूप रस्ता खराब आहे, खड्ड्यांनी भरलेला आहे एकदम, आणि खूप त्रास होतो. पण जोपर्यंत आपण तो मार्ग क्रमण करणार नाही, कारनी म्हणा, बसनी म्हणा, तर तो प्रवास किती त्रासदायक आहे आपल्याला उमजणारच नाही. बिलकुल तीच गत आहे की आपण एक भाव घेऊन आपली ही अवस्था आहे. तर लक्षात घ्या की भगवान श्रीरामकृष्णांनी हीच साधना 19 भाव घेऊन आणि भाव तो पुष्ट होईपर्यंत त्यांनी ती साधना केली आहे. म्हणजे त्यातून लक्षात येतं की आपल्या ठाकूरांची ज्याला म्हणतो की काय ती म्हणजे काय शक्ती ती असेल. जोपर्यंत आपण त्या सगळ्या दिव्यातून जात नाही, तोपर्यंत हे आपल्या सगळं म्हणजे फक्त थोडंसं ज्याला म्हणतो की ओझरतं कळेल फक्त बौद्धिक स्तरावरती, वास्तविक आपल्याला काहीही कळणार नाही. आणि हेच सांगण्याकरता इथे 1-2 आपण उदाहरण घेऊया बंधू भगिनींनो. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात शेवटी आपल्या जीवनाच्या बरं
की एक दुसरा विवेकानंदच समजू शकतो की या विवेकानंदांनी काय केलंय. आलं लक्षात? एक दुसरा विवेकानंदच समजू शकतो की या विवेकानंदांनी काय केलंय. म्हणजे आपली ही पात्रता पण नाहीये की स्वामीजी किती मोठं कार्य केलेलं आहे. आणि हे स्वतः स्वामीजी शेवटी म्हणतात बेलूर मठामध्ये 9व्या व्हॉल्यूममध्ये त्यांचं ते उल्लेख आहे की या विवेकानंदांनी काय केलंय हे समजून घेण्याकरता दुसरा विवेकानंदच पाहिजे. म्हणण्याचा अर्थ काय की जोपर्यंत आपण ठाकूरांच्या साधनेची इतकी चर्चा करत आहोत, त्यांनी इतकी खडतर साधना केली वगैरे, पण ही नुसती म्हणजे जोपर्यंत वास्तविक आपण तो प्रवास करत नाही तोपर्यंत ठाकूरांची खरी महिमा आपल्याला कळणार नाही. आपण म्हणतो साधारणपणे की हो ठाकूरांच्या वरती माझा खूप विश्वास आहे, खूप प्रेम आहे, पण त्या विश्वास आणि प्रेमाला फारसा अर्थ नाही. का? जोपर्यंत आपल्या जीवनात बदल येत नाही ना बंधू भगिनींनो. पहा, थोडं कठीण वाक्य बोलतोय, न आवडणारं, पण हे सत्य आहे की जोपर्यंत आपल्या जीवनात ते बदल घडत नाही तोपर्यंत आपल्या त्या विश्वास प्रेमाला खूप काही अर्थ तसा राहत नाही. तर आपण जी चर्चा आता करत आहोत बंधू भगिनींनो की ठाकूरांची जी काही साधना आणि त्यांचं जे महानता जर समजून घ्यायचं असेल तर जसं जसं आपण त्यांनी जशी खडतर साधना केली, किमान एक भाव घेऊन तरी आपण जर ती साधना करण्याचा प्रयत्न केला तरच ते शक्य होईल की आपण खऱ्या अर्थाने ठाकूरांना समजू शकू. आणि याच संदर्भामध्ये पुढे ऋषीपर्व सांगतात की कदाचित याच कारणांमुळे आधीच्या जे सगळे अवतार झालेत त्यांचा साधनेचा इतिहास लिहिला गेला नाही. अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. शेवटचे 5 मिनिटं आहे, पण तो पण पूर्ण करूया कारण की संदर्भ लागलेला आहे. एकदम सुरुवातीला आपण हा प्रश्न घेतला होता, बिलकुल मला वाटतं 2ऱ्या किंवा 3ऱ्याच वर्गामध्ये, की भगवान श्रीरामकृष्णांच्या साधनेचा इतिहास आपल्याला सापडतो, पण भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांच्या साधनेचा कुठेही इतिहास सापडत नाही. का? त्याचं कारणच आहे कारण की या सगळ्या साधनेचं ज्याला म्हणतो की सूक्ष्म गोष्टी असतात ते आपल्यासारख्या ज्याला म्हणतो की सतत विषयामध्ये बुडलेले साधारण जीवांना त्या गोष्टी समजण्याच्या पलीकडे आहेत. आणि जेव्हा ज्या गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात मग तेव्हा काय होतं की आपण म्हणजे साधारणपणे मग त्याची काहीतरी अविश्वास कर, अश्रद्धा कर, त्याची खिल्ली उडव, असं काही शक्य आहे का? आणि मनाच्या त्या सूक्ष्मता त्या स्तरावरती पोहोचल्याशिवाय त्या गोष्टी कळणार पण नाही. आणि म्हणूनच कदाचित या सगळ्या ज्याला म्हणतो की त्यांच्या जे ऋषीपर्व सांगतात स्पष्टपणे की त्यांच्या त्या साधना त्याचा इतिहासच मिळत नाही. फक्त भगवान बुद्धदेवची च्या साधनेचं थोडं विवरण मिळतं, चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातलं थोडंसं साधनेचं विवरण मिळतं आणि ठाकूरांच्या याच्यामध्ये पूर्ण मिळतं. तर ही एक लीलाच आहे. आणि या सगळ्या गोष्टी समजणं खरं किती अवघड असतं. ठाकूरांच्या जीवनातल्या 2 छोट्या प्रसंगाला घेऊन आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की ठाकूर एकदा केशवचंद्र सेनना विचारतात की का हो तुम्हाला काय वाटतं की मला किती आणे ज्ञान झालेलं आहे? तर सुरुवातीला अत्यंत विनम्रपणे ते म्हणतात की अहो हे असं अडचणीत मला तुम्ही टाकू नका, मला काही असं उत्तर देता येणार नाही. तरी ठाकूर सोडत नाही. तर पुन्हा ते म्हणतात की अहो तुमची मोजमाप करणं म्हणजे एखाद्या लोहाराला सुई विकण्यासारखं आहे. म्हणजे विनम्रताच दाखवतात तरी सुद्धा ठाकूर सोडत नाही. नाही तुम्ही सांगा की तुम्हाला माझ्याबद्दल काय तुमचं मत आहे. तर तेव्हा केशवचंद्र सेन म्हणतात की मला असं वाटतं की तुम्हाला 16 आणे ज्ञान झालंय. आता असं म्हटल्यानंतर 3-3दा यांनी म्हटल्यानंतर तेव्हा जेव्हा केशवचंद्र सेन म्हणतात की तुम्हाला 16 आणे ज्ञान झालंय तेव्हा ठाकूर लागलीच म्हणतात की हे जर नारद किंवा शुकदेवनी म्हटलं असतं तर मी मानलं असतं, तुम्ही म्हटलं मी मानत नाही. आता आपल्याला असं वाटतं की अरे हा आता केशवचंद्र सेनचा अपमान आहे, इतकी मोठी व्यक्ती. एकतर यांनी स्वतः विचारलं
ते आधी नाही नाही म्हणत होते. आता त्यांनी म्हटलं की तुम्हाला 16 ज्ञान झालंय मला असं वाटतं, तर लागलीच ठाकूर त्याच्यावरती असं म्हणतात की जर हे नारद किंवा शुकदेवनी म्हटलं असतं तर मी मानलं असतं, तुम्ही म्हणत मी मानत नाही. म्हणजे एका अर्थाने आपण जर असं तर म्हणजे चिडलोच असतो, मग विचारलं कशाला मला, मी तर तुम्हाला सांगत नव्हतो. म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांनी हा अपमान केलेला नाही आहे. ठाकूरांचा म्हणण्याचा अर्थ काय की खरंच म्हणजे तुम्ही हे एक माझ्या प्रेमापोटी म्हणताय, पण तुम्हाला तितकंसं अजून कळलं अवतार म्हणजे कशाशी खातात हे काहीच कळलेलं नाही आहे. तर म्हणूनच हे मुद्दे सांगून ऋषीप्रभू काय सांगतात की विशेष करून प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या साधनेचा इतिहास का मिळत नाही, तो मुद्दामून लिहिला गेलेला नाहीये का, कारण की आपल्यासारखे साधारण जीव त्या मनाची सूक्ष्मता त्यांना समजणार नाही आणि त्या म्हणजे त्यातून होणार काय, अश्रद्धाच वाढणार, अश्रद्धा वाढणार किंवा त्या सगळ्या गोष्टींवरती आपण शंकाच घेणार, असं काही शक्य आहे का. अजून 2 छोटे उदाहरणं घेऊन मग तिथे आपण संपुष्टात आणू वर्ग. एकदा ठाकूर असं सुद्धा म्हणतात की या कलकत्त्यामध्ये एक आहे डॉक्टर आणि एक आहे थिएटरचा मॅनेजर आणि ते दोन्ही म्हणतात की मी अवतार आहे. जसं की यांना सगळं कळतं की अवतार म्हणजे काय. डॉक्टर म्हणजे रामचंद्र दत्त, त्यांनी पण ठाकूर अवतार म्हणून प्रचार केला, आणि थिएटरचा मॅनेजर म्हणजे गिरीशचंद्र घोष. या दोघांच्या बाबतीत ठाकूरांनी बिलकुल उघडपणे म्हटलं की एक आहे काय डॉक्टर आणि दुसरा थिएटरचा मॅनेजर, आणि हे मला अवतार अवतार म्हणून माझा प्रचार करतात आहे म्हणून. म्हणजे हे वाक्य मुद्दाम ठाकूरांनी का उद्गारलेत की आपली अजून तितकी पात्रता नाही आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातला प्रसंग की आता पहा, त्यांच्या म्हणजे यांच्या ज्या अचाट साधना त्याच्यावरती आपण हे जे आत्ता तंत्र साधनेचे 16 भाग बघितले होते, त्याची थोडी चर्चा केली होती. कित्येक गोष्टी अशा होत्या की त्या सगळ्या वाचून का आता किळस येईल किंवा तशा खरंच घडल्या, खरंच ठाकूरांनी तसा केल्या का, काही गोष्टीचा उल्लेख मी केला नाही इथे. पण जर लीला प्रसंग तुम्ही वाचाल तर काही गोष्टी इतक्या भयावह आहे, पण त्या ठाकूरांनी ते सगळं त्याचं केलेलं आहे. इतक्या भयावह आणि आपल्या कल्पनेच्या बाहेर. माणसाच्या मेलेल्या माणसाच्या स्कलमध्ये माणसाचं मांस शिजवून खाणे, मी तेव्हा सांगितलं नाही पण आता हे सगळं विषय आले म्हणून सांगतोय. एका साधनेमध्ये व्यवस्थित स्त्रीला मांडीवर बसवणे, हे सगळं ठाकूरांनी केलंय तंत्र साधनेमध्ये. पण ह्या गोष्टी आपल्याला इतक्या म्हणजे ज्याला म्हणतो की अकल्पनीय वाटतात, मग किंवा त्याचा विश्वास बसत नाही. आणि नाहीतर आपलं कसं आहे की जेव्हा ज्या गोष्टी आपल्या इंद्रियांना मनाला पटत नाही, मग त्याची आपण खिल्ली उडवतो आणि अश्रद्धेची पात्र आपणच बनतो. भगवान बुद्ध त्यांनी प्रण केला होता की मी 6 वर्ष म्हणजे जोपर्यंत माझं ब्रह्मज्ञान होत नाही, म्हणजे मला निर्वाण प्राप्त होत नाही, मी या जागेपासून हलणार नाही. आणि 6 वर्ष सतत ते एका ठिकाणी बसून होते. आता हे आपण जर कोणाला सांगितलं तर हे पटेल का, पण ती सत्य गोष्ट आहे. इहासने शुश्रुते मे शरीरम, की या आसनावरती माझं एकदा का आता शरीर पात होईल किंवा मला निर्वाण प्राप्त होईल, पण मी आता उठणार नाही. जेव्हा साधकाचं मन जसं जसं उंच जात असतं बंधू भगिनींनो, तसं तसं विभिन्न प्रकारची प्रलोभनं त्यांना खूप मानसिक रूपाने येऊन छळतात. आणि भगवान बुद्धांना मार नावाचा एक राक्षस, म्हणजेच राक्षस म्हणजे आता तो काही खरं राक्षस नव्हता, पण विभिन्न प्रकारचे प्रलोभनं येऊन त्यांना छळत होते आणि त्यांचा त्या राक्षसाचा युद्ध झाला. आता फिजिकली हा युद्ध झाला नाही, पण हे सगळे मानसिक त्यांच्या संघर्षाची कथा आहे. पण आता हे जोपर्यंत आपण स्वतः त्या प्रवासामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत याच्यावरती विश्वास ठेवणं किती अवघड आहे. ख्रिस्तांच्या जीवनामध्ये सुद्धा शैतान नावाची एक गोष्ट होती. शैतान म्हणतो ना, पण एखाद्याला म्हणतो लहान मुलाला बदमाशी केली काय, कसं शैतान आहे, तो शब्द तिथून आलेला आहे की तो सॅटन त्या ख्रिस्तांना खूप प्रलोभनं दाखवतो आणि कसे करून त्याचं मन खालती आलं पाहिजे. पण हे लोक इतके सक्षम असतात की हे सगळे मार राक्षस असो की तो सॅटन असो, सगळ्यांना मारून हे ज्याला म्हणतो
की ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरती पुढे जाऊन तुमच्या माझ्यासारख्या साधारण जीवाला ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तर हा जो एक मुद्दा होता शेवटचा, की अवतारांच्या साधनेचा इतिहास का लिहिला गेलेला नाही, फक्त ठाकूरांचाच का मिळतो, चैतन्याचा थोडासा, बुद्धांचा थोडा, बाकी कोणाचाच सापडत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींची सूक्ष्मता ही साधारण लोकांना कळणार नाही. अश्रद्धेचे पात्र होतील, ते ज्याला म्हणतो की गोंधळून जातील, त्या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही, जे काही थोडंफार करत होते तेही करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन त्याचा इतिहास लिहिला गेलेला नाही. हा मुद्दा इथे संपतोय. पण हे जे मधुर भावाचे सार नावाचा हा अध्याय हा थोडा टेक्निकल असून पण याचे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. मला वाटतं पुढचे 1-2 वर्ग त्याच्यावरती आपल्याला अजून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर ठाकूरांची खरी मधुर भावाची साधना त्यांनी कशी केली त्याच्यावरती आपण जाण्याचा प्रयत्न करूया. ठरलेली वेळ संपलेली आहे, वरती झाले 2-4 मिनटं. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी हा वर्ग होणार आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.